पृथ्वीराज चव्हाणांचं हे देशद्रोही विधान होतं। त्यांनी नरेंद्र मोदीजींसारख्या एका संत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर इतके घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा निषेध म्हणून आणि भारतीय सैन्याने एका तासात पाकिस्तान समोर शरणागती पत्करली असं धडधडीत खोटं बोलून भारतीय सैन्याचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं काम आज या ठिकाणी कांदिवली पूर्व विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि पृथ्वीराज चव्हाणांना मी सांगून ठेवतो की त्यांनी भारताच्या सर्व जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे, नाही तर ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण जातील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं। त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की सरकार घोषणानंतर मराठी पंतप्रधान होणार, याच्याकडे कसं पाहतात? पृथ्वीराज चव्हाणांना म्हातार चढ लागलेला आहे। वयाच्या 78व्या वर्षी त्यांना एपिस्टाईन फाईल आठवत आहेत आणि त्यामुळे त्यांना म्हातार चढ लागलेला आहे। त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। काल राजीनामा सुद्धा कोकाटे यांचा घेतलेला आहे। काल उद्धव ठाकरे असं पक्षप्रवेशाच्या वेळेस असं म्हणताना म्हणाले की अजून एक मंत्र्याचा राजीनामा होणार आहे, कोण हा होणारा मंत्री असेल असं आपल्याला वाटतं? नाही, उद्धव ठाकरेंना म्हणावं कुठल्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे, याच्याऐवजी तुमच्या पक्षातला अजून कोण नेता अन्य पक्षात जाणार आहे याच्याकडे जरा लक्ष द्या, तर तुमचा पक्ष थोडाफार वाचेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।